व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं लॉंग ऑनवर हा बोट वर आहे बघा. चला एक धाव मात्र मिळाली आणि त्यानंतर नक्कीच मी म्हणेल मोठं नुकसान सुद्धा मैदानात झालेलं आहे, कारण यावेळेस अमोल मस्के यांना परतावं लागेल. अति काही संकटात नाही. आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 20 धावा आपण बघतोय पूर्ण झालेल्या. या षटकाची सुरुवात अवघड होती बघा. आपण बघतोय या ठिकाणी शिवम फायटर्स निवासा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आज प्रथम फलंदाजी घेतली. एक वेगळी रणनीती आपण बघितली या ठिकाणी जी आखल्या गेलेली आहे. नवीन बॅटर्स जर बघितले तर नेम फ्रॉम चांदा सूरज भगत आलेले आहेत, तर यांचं नाव देखील चांगल्या खेळाडूंच्या यादीमध्ये घेतलं जातंय. एका भागीदारीची गरज मात्र असणार आहे, कारण आपण बघतोय दुसरं षटक चालू असताना 2 बाद 20 धावा धावफलकावर आहेत बघा. शेवटचा चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मनोज तयार आहेत. टप्प्याचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड फटका खेळ आहे. फुलचा फटका आपण बघतोय. मिड विकेटवर दर्जेदार क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण बघतोय जे केलं गेलं. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं परतलेला आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील या ठिकाणी मेजर गजे. 2 षटकांची समाप्ती. अगदीच 2 षटकानंतर धावफलकावर 2 बाद 21. 2 बाद 21 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी लावला गेलेला आहे. 30 मिनिटाचा अवधी बघा. 30 मिनिटाचा अवधी आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र पूर्ण करणं बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची. दरम्यान हलकीशी टीम मीटिंग आपण बघितली मैदानाच्या आतमध्ये झालेली, ती गरजेची आहे. क्रिकेटमध्ये विचार विनिमयाला देखील महत्त्व आहे. जितनी जरूरी है सवेरे की चाय उतनी जरूरी है सीनियर की राय. म्हणजे ज्येष्ठ खेळाडूंचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणं देखील गरजेचं आहे. आणि टीम मीटिंग झाल्यानंतर एक तिसऱ्या गोलंदाजाकडे आपण वळतो. या ठिकाणी विलास तांबे आपण बघतोय. सुनील क्षमस्व सुनील तांबे आहेत. तांबे आणि बोट मारण्याची जादू त्यांच्याकडे आहे. ती जादू चालेल का? कारण आता जर मैदानात बघितलं तर तालुक्यातील 2 तगडे फलंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस ट्रेडमार्क मेजर गजे यांच्या स्पेशल ड्राईव्ह आपण बघतोय. चेंडू कव्हर पॉइंट न जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स टू डिफेन्स. खणखणीत चौका. आघाडीच्या 3ही गोलंदाजांचं वेलकम मात्र चौकारानं केलं गेलं. अगदीच 25 धावा बघतोय आपण धावफलकावर आहेत. पप्पू सर बरे करणार का? जाऊया मैदानात. 25 धावफलकावर बघायला मिळणार आहे आपल्याला. मध्यम गती चेंडू आणि त्यावर केला गेलेला घणाघात. आणि आजच्या सत्रातील DPL ज्ञान प्रीमियर लीगचा पहिला षटकार येतोय. मेजर गजे ऑन फायर बघतोय आपण या ठिकाणी. धावगतीला दिला गेलेला वेग 31 धावा धावफलकावर. चांगल्या गोलंदाजावर केलं गेलेलं आक्रमण. आणि 2 फटके जर बघितले तर पहिल्या जो चौकार आला मित्रांनो तो उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. साधारण चेंडू होता. हा चेंडू चांगला मी म्हणेल, परंतु मेजर गजे ज्या पद्धतीनं ड्राईव्ह खेळले त्यावरून त्या चेंडूचं महत्त्व आपल्याला नक्कीच जे लक्षात आलं असणार आहे. चौकार तो आला, त्यानंतर षटकार अगदी बेधडक फटका होता. उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. गुण सरांचा इशारा मात्र अवांतर धावेचा आपल्यापर्यंत येणार आहे. चेंडू खराब दिला जातोय. धावफलकावर एका धावेची प्रगती आपण बघतोय. 32 धावा आहेत. अक्षय टेकाळे सरांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे.
सुरेख फटका बघतोय आपण यावेळेस. अगदी गन चुंबी षटकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अत्यंत मागडं षटक. आजच्या सत्राचा विचार आपण या ठिकाणी करतोय. मेजर गजे आज वेगळ्या लयात मात्र मैदानाच्या आतमध्ये बघा. विकेट मध्ये येतोय या षटकातील तिसरा षटकार. 44 धावा आहेत आणि सर्व चेंडू जर बघितले तर जवळजवळ आखूड टप्प्याचे होते बघा. मेजर गजे यांची जी ॲबिलिटी आहे, त्यांची जी कला आहे, या कलेमध्ये जर बघितलं तर हे साधारण चेंडू आपल्याला बघायला मिळाले. एक त्यांच्या विरोधातलं हे गणित आहे बघा. तर पुनरागमन करणार की नाही गोलंदाज? नाही, पुनरागमन होणार नाही, कारण हा ही चेंडू निघालेला आहे. या ठिकाणी DPL 2024चा ब्रँडेड षटकार आणि या स्पर्धेतील हे सर्वात महागडं षटक मी म्हणेन बघा. 4 षटकार, 1 चौकार आणि 1 अवांतर धाव. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलंय शिवम फायटर्स नेवासा संघानं. पुन्हा एकदा याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय, परंतु यावेळेस मिड विकेटवर क्षेत्ररक्षकानं या चेंडूवर ताबा मिळवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक दिलासा देणारा चेंडू मी म्हणेल. डॉक्टर्स 11 संघाचा जर विचार केला तर या ठिकाणी षटक संपल्या गेलेलं आहे. 3 षटकानंतर आपण या ठिकाणी बघतोय 2 बाद 51 धावा या ठिकाणी शिवम फायटर्स नेवासा संघानं बनवलेलं आहे. केला गेलाय आणि अगदी आणि या षटकामध्ये तुम्हाला 16 धावा करायच्या आहेत. जर 16 धावा बनवल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचं बेनिफिट देखील आहे आणि जर 16 धावा या षटकात होऊन दिला नाही त्याचं बेनिफिट गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच आहे. लगन सकट आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण झालंय. सुरुवात चांगली आहे गोलंदाजाची बघा. लॉंग ऑफवर चेंडू रोखला गेलाय. संकेत माकोने आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडूवर आलेत, चेंडूला रोखलंय. शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण. त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी 52 धावा झालेल्या आहेत. जॅकपॉट षटक. या षटकावर बऱ्याच जणांचं लक्ष असतं बघा, कारण या षटकानंतर जर बघितलं तर आपण बघितले जे स्पष्ट होत गेले.
जी करणाऱ्या संघाला 11 धावांचं बेनिफिट अधिक मिळणार आहे आणि त्याचे परिणाम धाव 80 धावा 83 रन्स आयोजक कमिटी आपण 30 मिनिटाची वेळ आहे बरं का. आता मला असं वाटतंय कोणत्या तरी एका संघाला पेनल्टी दिल्याशिवाय बाकीचे संघ जागे होऊन आतमध्ये एक सत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. अगदी वेळ वाचवायचा आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी सचिन खरपुडे येत आहेत, नवीन गोलंदाज, षटक क्रमांक या ठिकाणी 5 आपल्याला बघा. आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. पहिला डॉट चेंडू आपण बघितलेला आहे, कारण स्वागत आपण बघितलं चौकाराने झालंय. यानंतर 83 धावा आहेत. हा डेड बॉलचा त्या ठिकाणी इशारा आलेला आहे कोण सरांचा. नाणेफेकीसाठी तयार राहायचंय बरं का. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा आणि दहिवाळकर हा चेंडू आडला गेलाय बघा. तर अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच 3 पूर्ण केलेले. 90 धावा 90 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या, कुठल्या गेल्या, मारल्या गेल्या. आता यानंतर एक षटक शिल्लक आहे बघा. त्यांना पुनरागमन करावं लागेल. स्विच केलाय, खेळ पकडला गेलाय. शिवेंद्र पवार त्या ठिकाणी आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात होत आहे.
संघाचा आधारस्तंभ मी म्हणेल या ठिकाणी अक्षय जायगुडे. अप्रतिम झेल. काल बऱ्याच जणांच्या लक्षात राहणारा तो झेल आपण बघितला. अक्षय जायगुडे यांनी तो पकडला होता स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करीत असताना. बघा सुंदर ड्राईव्ह आपण बघतोय. काऊ कॉर्नर मध्ये मात्र खराब. अर्धशतकापासून 2 धावा दूर. नाही, नो बॉलचा इशारा येईल आलेला आहे. बॅटेचा स्पर्श त्या ठिकाणी झालेला आहे. दरम्यान जर बघितलं तर नाही, आता तर मला वाटतं जास्तीचं नुकसान होणार आहे. पंचांची तर निर्णय येईल बघा. या ठिकाणी आपण निर्णयाची प्रतीक्षा नक्की करतोय, परंतु या ठिकाणी हे स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळतंय. पाचच धावा आहेत बघा आणि नो बॉल. हा मेजर गजे, तुम्ही नॉन स्ट्राईकला जायचंय. स्ट्राईकला साहिल परदेशीच असतील.
आणि अर्धशतकापार अगदी 53 धावा आपण बघतो या ठिकाणी मेजर गजे यांच्या झालेल्या आहेत. संघाचं शतक फळकावर लागलं गेलं. तर हा अगदी षटकार म्हणजे 6 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. आता हा षटकार मारलेला नाहीये. 1 नोची धावे बघा, 5 धावा एकूण मिळाल्या आणि नो बॉल धरता त्या 6 धावा या ठिकाणी आपण बघतोय ज्या धावफलकात समाविष्ट झाला. फ्रीडचा इशारा आलेला आहे. धावफलकावर 100 धावा आहेत आणि साहिल आपण बघतोय स्ट्राईकवर आहे. अगदी ताकदवर प्रहार केलाय आणि गगनचुंबी षटकार या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 106 धावा, 4 चेंडू शिल्लक आहे आणि साहिल ज्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं बघा, बाहुबली फलंदाज त्यांना का म्हणलं जातं, तर ज्यावेळेस त्यांची फलंदाजी आपण बघत असतो मित्रांनो, फटके वेडे वाकडे वाटतात परंतु त्यांचा प्रहार हा खूप जोरात असतो. ताकदीचा वापर जास्त करतात. 106 धावा आहेत. गोलंदाज शिवेंद्र पवार तरुण गोलंदाज आहे आणि या मोठ्या रंगमंचावर त्यांना गोलंदाजीची संधी दिली, त्यांच्यावर विश्वास टाकला आणि मित्रांनो या ठिकाणी काही बनण्यासाठी तुम्हाला आधी घडावं लागतं. फटका खास आलेला आहे, जबरदस्त. नाही, यावेळेस मात्र पंचांचा इशारा. 1 टप्पा चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार या ठिकाणी आलेला आहे. टॉसला तयार राहायचंय बरं का, टॉसला यायचंय लगेच. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा आणि दहिवाळकर सराफ नेवासा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी अगदी या षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. चौकार आहेच तो, चौकारच घेतला जाईल. 110 धावा धावफलकावर आहेत. नाही, यावेळेस मात्र चेंडू खराब आहे आणि या चेंडूला नक्की शिक्षा मैदानाच्या आतमध्ये दिले गेले साहिल यांच्या वतीनं. 116 धावा या ठिकाणी बांधल्या. स्पर्धेतील सर्वात मोठं धावफलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. 116 धावा आणि अजून हा कार्यक्रम संपलेला नाहीये कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहे. पिक्चर अभि बाकी आहे. याही वेळात चेंडू उडवला आहे परंतु यावेळेस पोपट खरपुडे नावाचा अडसर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक सुंदर झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद असेल. मैदानात येत आहेत संघाचे नायक, संघ नायक येत आहेत अमोल शिंदे जे आपल्याला बघायला मिळतील. मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 5 फलंदाज बाद, 116 धावा धावफलकावर. परंतु स्तुती केली जाईल या ठिकाणी मेजर गजे यांची. आज दिमागदार फलंदाजी केलेली आहे. आज मोठं योगदान धावफलकाला त्यांचं मिळालेलं आहे आणि आज दुसरा अर्धशतकवीर आपल्याला DPL 2024चा बघायला मिळालेला आहे. फुलटॉस आहे मिड विकेटकडे केलं गेलेलं आक्रमण आणि शेवट गोड केला गेलाय बघा. चौकाराने या सत्राची सुरुवात झाली होती, षटकाराने या सत्राची समाप्ती झाली. 122 धावा आपल्याला बघायला मिळतील धावफलकावर. तर या ठिकाणी नाणेफेकीचं वेगळं प्रायोजन आहे. थोडासा वेळ मात्र नाणेफेकीसाठी नक्कीच घेतला जाईल परंतु या ठिकाणी विनंती असेल
शिवम फायटर्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बघा. शिवम फायटर्स संघाचे जे कर्णधार आहेत अमोल शिंदे यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 123 धावांचं लक्ष्य म्हणजे आता या स्पर्धेतील सर्वात उच्चांकी धावफलकाचा पाठलाग करावा लागणार आहे डॉक्टर्स 11 कोकाना संघासाठी. हे जे लक्ष ठेवलं गेलं या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. एक चांगलं आयोजन बघितलं आपण. फिल्डिंग लावून घ्या. एक चांगलं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. समृद्ध नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आणि ही मोठी स्पर्धा या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालेली आहे. या ठिकाणी आयोजकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सुवर्ण मदतीनंतर आपण बघतोय या सुवर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि सोने पे सुहागा म्हणजे मित्रांनो जितके कष्ट खऱ्या अर्थानं आपण बघितले आयोजकांनी घेतले. जयदीप शरद ठाणगे साहेब यांचं शुभ आगमन देखील या ठिकाणी होणार आहे आणि नक्कीच सदर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या प्रवासातील दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक नक्कीच या ठिकाणी करणार आहोत. धावांचा पाठलाग या ठिकाणी नक्की सुरू केला जाईल. 123 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. चला आघाडीची जोडी पाठवा डॉक्टर शिंदे. तर अगदी या ठिकाणी आगमन झालेले आहेत बघा. नक्की स्वागत असणार या ठिकाणी ज्यांच्या वतीनं या ठिकाणी मोलाची मदत आपल्याला लाभलेली आहे. नामदेव नगर जे ऐतिहासिक नगर आहे या ऐतिहासिक नगरीतील हे ऐतिहासिक मैदान ज्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध झालं आहे आदरणीय जयदीप शरद ठाणगे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. त्यांचं मी अगोदर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. तर 2 कर्णधार देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत या ठिकाणी. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी या संघाचे कर्णधार कुदळे दादा आहेत. दैवाळकर सराफ नेवासा या संघाचे कर्णधार नितीन बुरुडे. 2 अत्यंत अनुभवी कर्णधार या ठिकाणी आपण बघतोय जे आहेत. नाणेफेक केलं जाईल. आदरणीय जयदीप शरद ठाणगे साहेब सुयोग बिल्डर्स या संस्थेचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या मदतीनंतर हे संपूर्ण मैदान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. नाणेफेक होतोय. दहिवाळकर सराफ नेवासा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय बघूया नितीन बुरुडे सर काय निर्णय घेत आहेत. हा मैदानात मात्र हालचाली आपण बघतोय. 123 धावांचा पाठलागाची तयारी सुरू झालेली आहे. आघाडीची जोडी मैदानात आलेली आहे. केशव बुरुडे आपल्याला स्ट्राईक एंडवर बघायला मिळतोय. तर आवाजात बदल करू मित्रांनो. मी आमंत्रित करेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सरांना धावांच्या पाठलागासाठी.
या ओ या शूट इकडे रे यान सर या मेरे पण आयुष्यात तुटले असते आयुष्यभर बॉल वाहते पाणी वाहते निम्मे रिटायर झाले आयुष्यभर जेवढे काय झालंय गणेश थोरात बॉलर बॉलिंग घेतली बरं हॅलो हॅलो धन्यवाद. पसायदान स्पोर्ट क्लब आणि नॅन फाउंडेशन यांच्या आयोजनातून आपण नॅन प्रीमियर लीग 2024 ही क्रीडा स्पर्धा ठिकाणी पाहतोय. आज दुसरा दिवस आपण या स्पर्धेचा अनुभवत आहात. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक पहिला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. एका बाजूला शिवम फायटर नेवासा बुद्रुक त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर 11 कुकाणा या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे सुयोग बिल्डरचे ओनर आदरणीय जयदीपजी ठाणगे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे. आदरणीय अनिलजी अरगाडे साहेबांना विनंती असेल आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली आदरणीय जयदीपजी ठाणगे साहेब यांचा सत्कार अनिलजी अरगडे साहेब आपल्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न करावा ही आपल्याला विनंती आहे. व्हाईट बॉल धावेंचा पाठलाग तुम्ही आम्ही सर्वजण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहू शकता. फुलर लेंथवर बॉल होता तितका चांगला फटका आहे. गॅप शोधला आणि तिकडे एक दर्जेदार स्ट्रोक खेळून काढलाय. बॉल सीमारेषा पार चौकार. रोहित स्ट्रायकिंग एंडवरती आहेत तर गोलंदाजी करण्यासाठी आपण गणेश यांना पाहतो. यावेळेस फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवर विकेट मिळाली आहे. चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी बघणार आहोत. निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला आहे. तिसऱ्या बंजांची मदत मला वाटतं या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि आपल्यापर्यंत निर्णय सुद्धा अगदी काही क्षणातच या ठिकाणी पोहोचणार आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. नॅन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा दिवस रात्र क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. भारतातील सर्वाधिक नामांकित जी वाहिनी आहे tenniscricket.in म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून सुरू झालं त्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच बघू शकता. या स्पर्धेतील नामांकित पंच म्हणून कामकाज पाहतायत. काल आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये राजू डावकर सर, सतीश भालेराव सर, गोविंद गुंड सरांनी काम पाहिलं.
यस, नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. यस, इथे मला वाटतंय कमरेच्या वर चेंडू पाहायला मिळाला, बीमर होता आणि नक्कीच फलंदाजाला इथे आपण जर बघितलं तर नशिबाची साथ आपण म्हणूयात. तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संतोषजी भालेराव सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, खंडू जाधव सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचे मनापासून स्वागत असणार. अक्षय रोकडे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात आणि अक्षय रोकडे यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. अक्षय रोकडे यांना फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. पाहूयात या फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतला जातो. हात खोलण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण जाणार आहोत. यावेळेला परत एकदा फुल टॉस आणि याही वेळेला गोलंदाजाला दंडित केलं जाणार आहे. नो बॉलचा कॉल पुन्हा एकदा आलाय आणि इथं आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये 2 धावा सुद्धा वाऱ्याच्या वेगामध्ये पूर्ण केल्या जातात. नक्कीच दुसरा बीमर आपण मैदानावरती पाहिला आणि इथे तुम्ही जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये एकूण 3 धावा मिळणार आहेत. नो +2 एकूण 3 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. थोडीशी खराब दिशाहीन गोलंदाजी आपण म्हणू शकता या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच आपण पाहिलं असेल मैदानामध्ये गोलंदाज परत एकदा तयार होत आहेत. कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या कालावधीत आपण ज्यावेळेला क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच चर्चा केली असेल किंवा अनेक वेळा आपण पाहिलं असेल, यावेळेस चांगला फटका अक्षय रोकडे यांचा समोरच्या दिशेने खेळला 6 धावा तिथे मिळत आहेत. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण बघितलं असेल की 2 बीमर जर गोलंदाज टाकत असतील तर त्या गोलंदाजाला नक्कीच तिथे गोलंदाजी करण्याची मुभा नसायची. परंतु ते जे बीमर आहेत ते जर फलंदाजाला धोकादायक नसतील तर तो गोलंदाजी करू शकतो आणि इथे सुद्धा तेच चित्र खरं तर आपण बघितलेलं. 2 चेंडू अजूनही या षटकातले बाकी असणार आहेत आणि इथे तुम्ही जर पाहिलं ना तर गोलंदाज गणेश यांचा जो चेंडू होता तो फलंदाजाला जास्त धोकादायक नव्हता. जर तुमच्या शरीराच्या दिशेने चेंडू येत असतील तर तिथे नक्कीच तुम्हाला गोलंदाज नक्कीच बंद करावा लागतो, परंतु इथे तसं पाहायला मिळालं नाही. 2 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. धावफलकामध्ये बदल होत असतील आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जाते पुढे 19 धावा. 1 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. परत एकदा फुल टॉस आणि याही वेळेला गोलंदाजावरती अक्षय रोकडे तुटून पडतायत. चेंडू थेट जातोय सीमारेषा पार ओव्हर द मिड विकेट. एक दर्जेदार शानदार ज्ञान प्रीमियर लीगचा बहारदार चौकार. धावसंख्या वाढत असताना धावफलकावरती आपण पाहिलं असेल 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक मोठं आव्हान तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर या स्पर्धेतलं सर्वाधिक मोठं आव्हान आहे आणि त्या सर्वाधिक मोठ्या आव्हानाचा पाठलाग डॉक्टर 11 कोकाडा संघ करतोय. काल आपण पाहिलं मैदानामध्ये डॉक्टर 11 कोकाडा संघानं 1 विजय मिळवलेल्या स्पर्धेमध्ये तो संघ दुसरा सामना खेळतोय आणि एक मोठं आव्हान घेऊन तो संघ मैदानावरती उतरला. पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि मी सातत्यानं सांगतो की गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवते. इथे मात्र गणेशची दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. फुलटॉस चेंडू सातत्यानं पाहायला मिळाले आणि अक्षय रोकडे सारख्या फलंदाजाला तुम्ही असे चेंडू टाकू शकणार नाहीत कारण अक्षय रोकडे तुम्हाला सोडणार नाही. इथे तेच चित्र मैदानावरती आपण पाहिलं आणि धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 23 अंकावर 1 बाद असताना परत फुलटॉस, परंतु यावेळेस सॉफ्ट हँडल पद्धतीने चेंडू खेळून काढला. 1 धाव तिथे पूर्ण करत असताना थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानावरती होतोय समाप्त. पहिलं षटक संपलं
आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती आहे. यानंतर दहिवाळकर सराफ संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दहिवाळकर सराफ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चला वेळ अधिकचा घेऊ नका, कारण तुम्हाला एका इनिंगला संपवण्यासाठी काही निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ संपवायचा आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये इनिंगचा खेळ संपवला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागणार, याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक धाव, प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक धावेची जी पॅनल्टी आहे ती सुद्धा या स्पर्धेतून बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला वेळेमध्ये इनिंगचा खेळ संपवणं सुद्धा मित्रांनो फार गरजेचं राहणार आहे. ज्ञान प्रीमियर लीग 2024 हा टेनिस बॉल क्रिकेटचा आपण रणसंग्राम या ठिकाणी पाहतोय. एक शानदार बहारदार असं आयोजन, दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक पत्र या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. विजेत्या संघाला 1 लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार, त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार. एकूण 8 संघ एक विजेता ठरेल आणि त्या युद्धाला कालपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 24 धावा पहिल्या मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आहे आणि दुसरं षटक मैदानामध्ये टाकलंच जात आहे. पहिलाच बॉल, सुंदर फटका, हवाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडला जातोय झेल. अक्षय रोकडे इथे होत आहेत फेल. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज, मोठी विकेट, बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में अक्षय रोकडे बॅक टू द पवेलियन. अक्षय रोकडे बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फुलर लेंथवर चेंडू, चांगली गोलंदाजी मी म्हणेल. इथे गोलंदाज यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं असेल एक अप्रतिम झेल सुद्धा तिथे पकडला गेला आणि अक्षय रोकडेची मोठी विकेट मिळाली. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची एक संधी मिळाली आहे, कारण सुरुवात फलंदाजी करणाऱ्या डॉक्टर 11 संघाची खूप चांगली सुरुवात झाली, परंतु इथे तुम्हाला या मैदानामध्ये सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळत असते आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक संधी मिळाली. ॲडव्होकेट आदरणीय रमेश भाऊ पाटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आदरणीय रमेश भाऊ पाटे साहेबांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर संपन्न करणार आहोत. मी आयोजक कमिटीच्या सदस्यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट साहेबांचा सत्कार संपन्न करावा. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला आदरणीय अंबादासजी गीते दादांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ॲडव्होकेट पाटे साहेबांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल आपलं मनस्वी स्वागत. सुंदर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी या षटकामध्ये राहिली. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्या, त्यानंतर पुनरागमन करण्याची एक संधी तुम्हाला मिळाली आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी ज्या वेळेला गोलंदाज आले तिथे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला खरं तर या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज अक्षय जायगुडे यांच्या माध्यमातून. संघातील एक प्रमुख खेळाडू आहेत, संघातील एक प्रमुख घटक आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर फार मोठी आहे आणि अगदी त्याच पद्धतीने ते कामगिरी करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अनेक नियमांनी भरलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. त्यावेळेला कुटुंबाचा बॉल होता, बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूला घेतला, आउटफील्ड वेगवाने, चेंडू तिथे थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार, भाग्यशाली चौकार. संदीप भाऊ, निलेश भाऊ, ते प्रॉब्लेम आहे काय हो भाग्यशाली चौकार इथे खरं तर मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा हलकासा बदल होत असल्यानं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय तयार आहेत. नो बॉल.
जाणार आहे. फ्री हिटची संधी आहे. गोलंदाज उभं राहिलं. त्यामुळे प्रत्येकाला इथे आपला खेळ दाखवण्याची एक संधी मिळालेली, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आणि जो खेळाडू इथे दर्जेदार खेळ करणार, जो खेळाडू इथे चमकदार कामगिरी करणार, त्याची चर्चा नेवासा तालुक्यामध्ये होणार, त्याची चर्चा नगर जिल्ह्यामध्ये होणार. हे नक्कीच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय तयार होत असताना यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू ओव्हरपिच होता. हवेत चेंडू खेळला, फटका यावेळेस जर पाहिलं तर मिस टाइम होता जरूर, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल. झेल घेण्याची एक संधी होती, परंतु झेल मात्र या ठिकाणी घेऊ शकले नाहीत. बॉल सीमारेषा पार, षटकार. झालं ना सगळ्यांना टाकू द्या. माझं म्हणणं काय एवढं काय एक वर टाक बरं नवीन तेच म्हणून राहिलं. नाही नाही तुम्ही नियम बरोबर तुम्ही कसं आहे. म्हणजे 6 षटकादरम्यान 2 प्रकारचे पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये आहेत. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले. बॉलिंग पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील, तर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असणार आहेत. बॉलिंग पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये तो बॉलिंग पॉवर प्ले घेणं बंधनकारक, तर बॅटिंग पॉवर प्ले हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये घेणं बंधनकारक आहे. मुसा गोलंदाजी करण्यासाठी येतात. मुसा यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. आपण धावफलकावरती एकदा टाकूयात नजर. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 36 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गाडी आणली जे रिकामी झाले इकडे आणायला. मुसा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत असताना वाह, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण झाली आहे. पाण्याचे जार आलेले आहेत. ज्या संघाला पाण्याचे जार पाहिजे असतील त्यांनी खाली जार असेल तर तो घेऊन या आणि भरलेला जार घेऊन जा. पहिला चेंडू चांगल्या डब्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त झाली आहे. दर्जेदार गोलंदाजी आपण पूर्वार्धामध्ये पाहिली. मागच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी अक्षयांची राहिली. यावेळेला फुल टॉस होता. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. तिथे फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे सुद्धा प्राप्त होणार आहे. कधी कधी फलंदाजाला अपेक्षित नसतं की गोलंदाज आपल्याला फुल टॉस चेंडू टाकेल, त्यामुळे तो तयारीत नसतो. त्यामुळे अचानक फुल टॉस चेंडू आल्यानंतर मोठा फटका खेळणं सुद्धा सर्वाधिक कठीण असतं. आणि अनेकांना वाटत असेल की फुल टॉस चेंडू होता, मारायला हवा होता, परंतु फलंदाज ती अपेक्षा करत नाही की गोलंदाज अचानक आपल्याला फुल टॉस चेंडू. यावेळेला फुलर लेंथवर हा बॉल मुसा करतायत. याही वेळेला एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. खराब फेक पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला. जिथे एकदा होते तिथे 2 धावा आल्या आणि मुख्य पंच कळवत आहेत लेग बाईसच्या माध्यमातून धावा आलेल्या आहेत. गोविंद गुंड सर, संतोष भालेराव सर या पहिल्या सामन्यासाठी आपल्याला कामकाज करताना पाहायला मिळत आहे.
येस, इट्स अ वाईट बॉल. त्यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला फटका देते, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पुन्हा एकदा. आणि हा चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत निघून गेलाय. 4 धाब्यांसाठी 1 बाउन्स. चेंडू पसार झालाय, चौकार. त्या 4 धाब्यांच्या मदतीने 46 धावा धावफलकावर. 20 टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. सिक्सर. खूप चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी बनवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आणि या फलंदाजीची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला एक मोठं आव्हान आहे. हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष तुम्हाला या ठिकाणी पार करायचं आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये हवाई हल्ले करावे लागणार आहेत, आक्रमणं मोठी करावी लागणार आहेत. इथे सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चौकाराच्या पाठोपाठ एक षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. गोलंदाजी करण्यासाठी आपण मुसा यांना पाहू शकता. पुढच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार आहेत. यावेळेस हवेत चेंडू असणारे लॉंग ऑन रिझन मध्ये फटका. 1 बाउन्स चेंडू इथे आपण जर पाहिलं तर सीमारेषा पार दाखल झालाय. बॉल सीमा पार, DPL, चौकार. सुंदर फटका याही वेळेला पाहायला मिळालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि छोटासा ड्रिंक्स ब्रेक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 ओव्हर नंतर 56 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 67 धाव्यांची अजूनही गरज. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 67 धावा. आता 18 चेंडू मध्ये 67 होतील की नाही, कारण पहिल्या 18यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. त्या दरम्यान आपण पाहिलं असेल, 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. थ्रो मी म्हणेल चुकीच्या एंडला आला आणि तिथे 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळालेलं. तुम्ही जर नॉनस्ट्राईक एंडवरती थ्रो केला असता तर नक्कीच तुम्हाला एखादी विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये मिळाली असती. या सुद्धा घटना क्रिकेटच्या मैदानावरती फार महत्त्वपूर्ण ठरतात. तुमच्याकडे कमी सेकंद असतात, मिली सेकंद असतात आणि त्या मिली सेकंदमध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की मैदानाच्या आतमध्ये कुठे थ्रो करायचा, काय घटना घडणार आहेत, त्यानंतर आपण थ्रो केल्यानंतर काय होईल, हे सर्व तुम्हाला काही सेकंदामध्ये
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना. डिसिजन पेंडिंग, निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. टेनिस cricket.in चे ऑपरेटर आणि आमचे तिसरे पंच आता थोडेसे व्यस्त असणार आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. ज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मिळालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 आदरणीय प्रकाश शेठ जगताप नेत्रा लॉन यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक मिळालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 विकास फर्निचर आणि शेरा गोल्ड चहा यांच्या संयुक्त विद्यमाने 51,000. चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 आदरणीय जहीर बागवान आणि डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या वतीनं 35,000 रुपयांचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं आणि त्यानंतर एक सिंगल प्राप्त झाली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण याही वेळेला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक धाव्यास 1 रन शॉर्ट, 1च धाव तिथे मिळणार आहे. 1 धाव अपूर्ण आहे, 1च धाव तिथे मिळते. प्रत्येक धाव क्रिकेटच्या मैदानावर आपण सातत्याने चर्चा करत आलो की फार महत्त्वपूर्ण ठरत असते. ज्यावेळेला क्लोज बॅटल रंगतात, ज्यावेळेला सामना सुपर ओव्हरमध्ये जातो, त्यावेळेला आपण विचार करतो की आपण 1 धाव कुठे जास्त खर्च केली. त्यामुळे 1-1 धाव फार महत्त्वाची क्रिकेटच्या मैदानावर असते. त्यावेळेला हा चांगला फटका आपण म्हणू शकतो. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहेत. 1 सिंगल पूर्ण झाली. यावेळेस मात्र संधी धावबादची आहे आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. विकेट मिळते. फलंदाज धावबाद. धक्का क्रमांक 3, तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. तर आपण जॅकपॉट ओव्हरच्या बाबतीत चर्चा करतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने जर जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धावा पूर्ण केल्या तर त्यांनी जेवढ्या धावा बनवल्या त्यापैकी 50% धावा ज्या आहेत त्या त्यांच्या धावफलकावर ॲड होतात. आणि जर त्यांनी 16 धावा बनवल्या नाहीत, 16पेक्षा कमी बनवल्यात, उदाहरणार्थ त्यांनी जर 10 धावा बनवल्या तर 10चे 50% 5, तर त्या 5 धाव्यांची त्यांना पॅनल्टी असते. अशा पद्धतीने आपण जॅकपॉट ओव्हर कालपासून पाहत आलो आणि या स्पर्धेमध्ये हा सर्वाधिक एंटरटेनिंग रूल आपण म्हणू शकतो. तिथे अनेक सामने बदलतात. त्यावेळेला चांगला फटका, कॅप मोठा, बिटवीन द गॅप फटका, 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल, चौकार. धावफलकावर 67 धावा. आतापर्यंत 11 धावा खर्च झालेल्या आहेत. आता या शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च होत आहेत? या जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धावा पूर्ण होत आहेत का? ज्या जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धावा सूरज भगत खर्च करतायत का, की ते रोखतायत, हे सुद्धा बघणं तितकं जरुरीचं. 11 तर आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली असेल 67 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. त्यावेळेला सुंदर फटका, मनगडाचा खूप चांगला वापर केला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी त्यांच्या हातामध्ये. होम डिलिव्हरी केली क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि इथे विकेटचं बदल होतंय. फलंदाज बाद. धक्का नंबर 4, चौथा फलंदाज माघारी जातोय. आता इथे सूरज भगत यांनी 11 धावा खर्च केल्या, 6 धावा मायनस होणार आहेत. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला 6 धाव्यांची पॅनल्टी असणार आहे, कारण त्यांनी 16 धावा पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी फक्त 11 बनवल्या, त्यामुळे 6 धाव्यांची त्यांना पॅनल्टी आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 61 धावा. 4 बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 62 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. ज्ञान प्रीमियर लीग हे भव्य दिव्य आयोजन आपण सर्वजण इथे अनुभवत आहात. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे. या स्पर्धेमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर पाहिले ना मित्रांनो, तर जे लाईट्सचे खांब आपण लावलेले आहेत त्या खांबावर एक बोर्ड दिसतोय आपल्याला, आणि त्या बोर्डवर जर थेट जाऊन चेंडू लागला, फलंदाजाने खेळलेला चेंडू थेट त्या बोर्डवर जाऊन लागला, तर तिथे तुम्हाला 9 धावा मिळणार आहेत. हे सुद्धा या स्पर्धेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पहिला मिळाला. डॉट बॉलची घोषणा विठ्ठल बोरुडे यांना तुम्ही पाहता गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल चांगल्या डब्यावरती हाताळला. आज आपण जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे, दुसरी रात्र आज संपन्न होणार आहे. आज एकूण 8 सामने आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी आज मोठी मेजवानी आहे. त्यामुळे प्रत्येक संघाचे आज 2 सामने असणार आहेत. एकूण 8 संघ आज या मैदानावरती खेळणार आहेत. यावेळेला हवेत चेंडू असणारे लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन करतायत. त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल फक्त 1 धाव तिथे पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल आहे. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला आक्रमण करावी लागतील. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. त्यावेळेस आक्रमण केलं जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉल फेकून दिलाय. चेंडू करतोय हवाई सफर. विठ्ठल बोरुडे यांना दाखवलं आसमान. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 पर बॉल होता. इथे गोलंदाजाच्या या चेंडूने फलंदाजाचे चरण स्पर्श केले. एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने धावसंख्या इकडे पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलक पुढे जात असताना 69 धाव. प्लॅन फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांचे हे आयोजन आपण मित्रांनो इथे अनुभवत आहात. काल उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि येणारे 5 दिवस आपल्या सर्वांना क्रिकेटची मोठी मेजवानी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आज क्रिकेटचा खेळ तुम्ही जर पाहिला तर सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ तुम्ही जर पाहिला तर आज प्रत्येकाचा लाडका खेळ झालाय टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. ग्रामीण भागात जा, गावागावात जा, असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याला क्रिकेट माहिती नाही. कुणाला विचारा क्रिकेट म्हणजे काय, तो तुम्हाला सगळं सांगेल. क्रिकेट मला आवडतं. त्यामुळे प्रत्येकाचा लाडका खेळ क्रिकेटचा खेळ. आणि आज आपण तोच क्रिकेटचा खेळ नेवासा नगरीमध्ये ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. इथे विठ्ठल बोरुडे यांना यश मिळतंय. चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद होत आहेत. त्रिफळाची धून माघारी जात आहे. आता काहीशा औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 53 धावा. बबन तमनर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. फुलर लेग पर बॉल होता. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळालेला आहे. समोरच्या दिशेला खेळलेला एकच धाव तिथे मिळते. या स्पर्धेच्या बाबतीत आपण कालही चर्चा केली मित्रांनो की सुंदर मैदान, प्रकाश झोतामध्ये क्रीडा स्पर्धा. त्याचबरोबरीने तुम्ही जर पाहिलं तर या मैदानाच्या भोवती लावलेले जे बॅनर आहेत ते लक्ष वेधून घेत आहेत. या मैदानाला अजून शोभा वाढवण्याचं काम त्या बॅनरने केलेलं आहे. प्रत्येक संघासाठी खूप चांगल्या पद्धतीचे पॅव्हिलियन्स आपण इथे पाहतो. त्यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चालला. 5+4 रन्स. एकूण 5 धावा. शहात्तर धावा. 5 धावा मिळाल्या. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहिले असेल मैदानामध्ये चांगले यष्टीरक्षण सुद्धा गजे मेजर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मी सोनेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं गजे मेजर यांना. त्यावेळेस यष्ट्यांना चिटकून ते उभे राहतात. त्यावेळेला अप्रतिम यष्टीरक्षण त्यांचं आम्ही सातत्यानं पाहिलेलं आहे आणि सर्वाधिक कठीण काम ते करतायत. याही वेळेस चांगला बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये इथेही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. आपण या स्पर्धेच्या बाबतीत चर्चा करतोय की प्रत्येक संघासाठी अतिशय सुंदररित्या पॅव्हिलियन बनवण्यात आले. त्याचबरोबरीने तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सी आहे
ती सुद्धा लक्ष वेधून घेणारी आहे. टी शर्ट असेल, ट्रॅक पॅन्ट असेल, कॅप असतील, या स्पर्धेचे हे प्रमुख वैशिष्ट्य राहिलेले आहे. चांगल्या दर्जाचे किट या स्पर्धेमध्ये पुरवण्यात आले. यावेळेला क्लीन बोल्ड विकेटचं मतदान होत आहे. फलंदाज होतील बाद. यश मिळतंय गोलंदाजाला. धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. विकेटचं मतदान. आणि गोलंदाजासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. या विकेटसाठी इम्रान पठाण सर यांच्या वतीने 101 रुपयांचं विशेष पारितोषिक या विकेटसाठी गोलंदाज बबन तमनर यांच्यासाठी असणार आहे. नक्कीच आपल्या भारत देशाची सेवा करतात. हा, विकेट साठी नाही, तुम्ही विकेट घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन केलं ना पवन दादा, तुम्ही जे सेलिब्रेशन केलं त्या सेलिब्रेशन साठी 100 रुपयांचं पारितोषिक. भूषण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघनायक, संघाचा पुढारी आलाय. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळला. मिड विकेटला 1 बाउन्स चेंडू होतोय. फरार आल्याबरोबर भूषण यांनी खेळलाय चौकार. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही एका चेंडूमध्ये धावा पाहिजे. 43 धावा. विकेटला फटका जमिनीला समांतर खेळला. शतरक्षक आहे तिथे एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे आणि त्या दरम्यान एकच धाव आली. सामना संपला आणि आजच्या दिवसातला पहिला विजय या ठिकाणी मिळवला गेलाय. पहिला विजय आजच्या दिवसातला मिळवला. या पहिल्या सामन्यामध्ये शिवम फायटर नेवासा बुद्रुक या संघाने मात्र या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर डॉक्टर 11 कुकाना संघाला मात्र या ठिकाणी पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागतं. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाच्या खेळाडूंसाठी, पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. या सामन्याचा सामनावीर हा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. या सामन्याचे सामनावीर. चला, यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत त्या दोन्ही संघांना विनंती आहे, आपण लगेच आता सामन्याला सुरुवात करणार आहोत. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिवालकर सराफ नेवासा फाटा. टॉस जिंकला दहिवालकर सराफ नेवासा फाटा संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच नंबर 2 आपण